ब्रह्मा विष्णू महेश यांनी आश्वासित केल्यानंतर सहजच मैत्रावरुणांची नजर पार्वती मातांकडे गेली, लक्ष्मी मातांकडे गेली, माया मातांकडे गेली आणि त्या तिघींनीही आश्वासित केलं की आम्ही सर्व शक्तीनिशी तुम्हाला सहाय्य करणार आहोत. प्रसंग कुठला आहे पहा. मानस सरोवर आहे, अतिशय सुंदर, ज्या पाण्यावर कधीही कुठलेही घाण असत नाही, अतिशय स्वच्छ स्फटिक विमल जल ज्याला म्हणता येईल, ज्याच्यामध्ये कैलासाचं प्रतिबिंब पडलेलं असतं, असा मानस सरोवर, जिथे त्रिदेव आजही नित्य स्नानासाठी मध्यरात्री येतात, असं मानस सरोवर. प्रत्यक्ष अनुभवलंय आम्ही ते. त्या मानस सरोवराच्या काठी दार्चेनच्या परिसरामध्ये हा प्रसंग आहे. वासितवर सत्र, यज्ञ सत्र आरंभ केला मैत्रावरुण ऋषींनी. यज्ञ सत्र आरंभ करायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. यज्ञ सत्र आरंभ करायचं म्हणजे शतार्चनांना बोलावं लागतं, किमान 100 ऋषींना बोलवावं लागतं यज्ञाच्या ठिकाणी. या शतार्चनांना बोलवलं आणि नुसतं बोलवून चालत नाही. ते काय अनिल सहस्रबुद्धे नाही, महाराजांनी आग्रह केला नाही इथं कथा केलीच पाहिजे, बरं करतो कथा, त्यामुळे तरी आम्हाला समजेल काय अगस्त्य ते. सोमरसाची सिद्धता करावी लागते. यज्ञ संपन्न करायचा असेल तर सर्व ऋषींसाठी सोमरस सिद्ध करावा लागतो. आम्ही शिकलेली माणसं तितकी चुकलेली. सोमरस म्हणजेच सुरा समजायला लागलो. सुरा आणि सोमरस वेगळा, लक्षात घ्या. ऋग्वेदामध्ये, यजुर्वेदामध्ये, सामवेदामध्ये, अथर्ववेदामध्ये सोम सूक्त आहे, सोमाचा विधी आहे. सोम नावाची वल्ली असते आणि त्या सोम वल्लीपासून सोमरस तयार करायचा. तो सोमरस तयार केल्यानंतर त्याचा प्रत्यक्ष विजेसारखा प्रकाश पडतो. आमच्या गांजाचा पण प्रकाश पडतो. गांजा म्हणजे सोमरस नव्हे, हे लक्षात घ्या. आणि सुरा म्हणजे तर नव्हेच नव्हे. देवाला चटक लागली होती ती सोमरसाची आणि दैत्यांना चटक लागली होती ती सुरेची. म्हणून दैत्य सुरापान करायचे आणि उन्मत्त व्हायचे आणि देव सगळे सोमरस प्राशन करायचे आणि प्रदीप्त व्हायचे, तेजपुंज व्हायचे, तेजस्वी व्हायचे, शक्तिमान व्हायचे. म्हणून ते मानवांचा सांभाळ करू शकतात. माणसांमध्ये असलेलं देवत्व सोमरसानं प्रज्वलित व्हायचं. सोमरसामध्ये त्रिदेवांची शक्ती एकवटलेली आहे. कैवल्यापासून निर्माण झालेलं महत्त्व, या महत्त्वातली महाशक्ती ही सोमरसामध्ये सिद्ध करता येते. ऋषी हे कोणी बाबा नव्हते, छू करू छा करू, नाही बरा झाला तर मी काय करू म्हणणार आहे. ते शास्त्रज्ञ होते. रसायन शास्त्रातला हा प्रयोग आहे. ऋग्वेदामध्ये आणि अथर्ववेदामध्ये सोमरस कसा करायचा याची कृती दिलेली आहे. सोमवल्ली कुठे सापडते, ती केव्हा मिळवायची असते, ती कशी भिजत घालायची असते, ती फळ्यांमध्ये कशी क्रश करायची असते, ती कशी गाळायची असते, ती कशी कशा तऱ्हेने ती सिद्ध करायची असते. त्या सोमसुक्त म्हणून ती सोमरसाची वल्ली सिद्ध करायची असते. हे सगळं वेदांमध्ये दिलेलं आहे. आणि म्हणून ऋषींच्या कार्यशाळा ज्या असायच्या त्या प्रयोगशाळा असायच्या. नीट लक्षात घ्या. दे वर ऑल सायंटिस्ट और नॉट ओनली प्रिस्ट. ते नुसते पुरोहित नव्हते, ते सायंटिस्ट होते, शास्त्रज्ञ होते. म्हणून त्रिदेवांची शक्ती एका वल्लीमध्ये. आपल्याकडे इतक्या दिव्य वल्ली आहेत, दिव्य औषधी आहेत, या सगळ्या ऋषींनी शोधून ठेवलेल्या आहेत. म्हणून उपवेद निर्माण झाला, आयुर्वेद. आणि या आयुर्वेदाचं प्रथम कार्य जर कुणी केलेलं असेल तर शिवांनी केलं आणि त्या शिवस्वरूप अगस्त्यांकडे हा मानव असा बसवला. म्हणून अगस्त्य आयुर्वेद आहे प्रत्यक्ष. ती सोमवल्ली सिद्ध केली आणि
मैत्रावरुणाने यज्ञाला सुरुवात केली. आवाहन केलं सर्व देवतांना. सूर्याय स्वाहा. एकेका देवतेला बोलवावं, स्वाहाकार करावा आणि यज्ञामध्ये आहुती प्रदान करावी. प्रत्यक्ष देव प्रकट होत असत. त्यांना आदराने जवळ बोलवावं, त्यांना स्थानापन्न करावं, स्थापित करावं, त्यांचा आदर सत्कार करावा, त्यांना सोमरस द्यावा आणि त्यांची शक्ती यज्ञामध्ये प्रकट करून घ्यावी. अशा तऱ्हेने यज्ञ चालला होता. पण कोणालाच नाही. हा पण फार त्रास देतो नेहमी. मैत्रावरुण ऋषी हेही ब्रह्ममानस पुत्र आणि तेही पहिल्या 1000 ऋषींपैकीच एक, ज्यांच्या ठिकाणी विरक्ती आहे, ज्यांच्या ठिकाणी प्रजननाची वांछाच नाही, प्रजननाचीच वांछा नाही. आता काय करायचं? प्रत्यक्ष यांच्या ठाई ती शक्ती प्रकट करायची आहे. पण प्रकट कशी करायची? शिवांना प्रकट व्हायचंय, विष्णूंना प्रकट व्हायचंय, ब्रह्मांना प्रकट व्हायचंय. त्रिदेव एकवटून शिवरूप स्वरूपात प्रकट होणार आहेत. ते मैत्रावरुणींच्या ठाई. हे कसं साध्य करायचं? आपल्याला माहितीये, कोणीही ऋषी ढळत नसेल, स्खलित होत नसेल, त्याला देवांसारखं वागवून घ्यायचं असेल तर त्यासाठी इंद्रदेव नेहमी एक उपाय करायचे. अप्सरेला पाठवायचं. विश्वामित्रांची कथा आपल्याला माहिती आहे. मेनका आली आणि शकुंतला निर्माण झाली. एवढंच कशाला, प्रत्यक्ष ज्यांची हनुमान चालिसा आपण म्हणालो ते प्रत्यक्ष हनुमान प्रकट होण्यासाठी पुंजीस्थला नावाच्या अप्सरेला तिथं प्रकट व्हावं लागलं. हे पुंजीस्थलाचे पुत्र आहेत. अंजली ही पुंजीस्थला आहे, इंद्राच्या दरबारातली एक अप्सरा. शक्ती प्रकट व्हायची असेल तर अप्सरांना पाठवावंच लागते. शक्तीशिवाय पौरुष प्रकट होत नाही. म्हणजे हा नुसता संभोग नसतो, हे लक्षात घ्या. नाहीतर आपल्या नटरंग मध्ये काय आणि गाढवाच्या लग्नामध्ये काय? अप्सरा इंद्रपुरीतून आली प्रकट नव्हे. इतकं साधं नाहीये ते. कुठेतरी बैठकीत गेलाय मस्तपैकी गजरे बिजरे बांधून आणि मग पौरुष प्रकट झालाय असं नाही हो, असं नाही हो. अहो, पराशर मत्स्यगंधेजवळ गेले, त्या मत्स्यगंधेच्या उन्मादक सौंदर्याला भाळले आणि व्यास प्रकटले. व्यास प्रकटले. ती शक्ती त्या मत्स्यगंधेमध्ये होती. पूर्वजन्मीची इंद्राची अप्सराच थी. कुंजीस्थलेच्या उदरातून प्रत्यक्ष हनुमंत प्रकटले आणि उर्वशी पुरुरवा यांची कथा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. या उर्वशीला तिथे पाठवलं. उर्वशी आल्या. उर्वशींचं तेज काय सांगावं. प्रत्यक्ष प्रभेची लाली त्यांच्या सर्वांगावर विलसत असलेली अशी असायची. मुसमुसलेलं तारुण्य काय असतं हे उर्वशींकडे पाहून उमगून घ्यावं, समजून घ्यावं. उर्वशीकडे पाहिलं की पाहतच राहावं असं वाटतं. उर्वशींचा एक सुंदर मूर्ती तुम्हाला कैलास लेण्यामध्ये पाहायला मिळेल औरंगाबादला. जा तुम्ही बघा. त्या चित्रकाराचं कौतुक करावं. बघत राहतो माणूस, अनिमिष नेत्रांनी बघत राहतो. नुसता बघत राहत नाही, तिच्या सर्वांगावरून नजर फिरायला लागली की षंढाचं सुद्धा पौरुष प्रकटेल अशी स्थिती. एवढं आव्हान पौरुषाला. पौरुष प्रकटायचं म्हणजे साधी गोष्ट आहे का? त्यासाठी तितकी तेजस्विता असावी लागते. यौवन म्हणजे तेजस्विता, शृंगार म्हणजे तेजस्विता.
उन्मादकता म्हणजे तेजस्विता. त्या तेजस्वितेने पुरुषाला जवळ केलं तर तेवढाच तेजस्वी पुरुष प्रकट होतो. पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा तिन्ही लोकी झेंडा. अशा प्रकारचा पुत्र प्रकट करायचा असेल तर तशा प्रकारचं तारुण्य समोर असावं लागतं. उर्वशी स्वतःच आहे मुसमुसलेलं तारुण्य, तेजस्वी नितंब, उरोज तितकेच प्रभावी, चंचल नयना, मृगनयना ज्याला म्हणावी अशी. सहजगत्या मित्रावरून ऋषी त्यांनी सोमवल्ली सिद्ध करता करता लोकांना ती देता देता सहज त्यांची नजर अशी वर गेली आणि बघतच राहिले. प्रत्यक्ष अप्सरा समोर दिसू लागली आणि विसरले. वासितवर सत्र विसरले, यज्ञ विसरले. मित्रावरून ऋषी हे दोघे होते की एक होते? काही पुराणांमध्ये हे दोन ऋषी होते असं सांगितलेलं आहे आणि काही पुराणांमध्ये ते एकच होते असं सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ ब्रह्मांड पुराणामध्ये एकच ऋषी आहेत म्हणून सांगितलंय, तर स्कंद पुराणामध्ये हे दोन ऋषी होते म्हणून सांगितलंय. त्यामुळे आपल्याकडे अनेकदा जे संशोधक असतात ना त्यांच्यामध्ये फार मोठा गोंधळ होतो. त्या विषयात मी जात नाही आता, कारण आपल्याला कथा पुढे द्यायची. या मैत्रावरून ऋषींनी उर्वशीकडे पाहता 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 त्यांच्या कामदेव जागृत झाला. तो इतका जागृत झाला की राहावे ना. सोमरस बाजूला पडला, सविता कुठे आहेत कळेना, शतारसिंग बसलेत त्यांच्याकडे भान राहिलं नाही आणि सारखे उर्वशीकडे पाहताना काय सौंदर्य आहे, काय करावं काय नाही असं त्यांना झालं. कसं या उर्वशीला कवटाळावं असं त्यांना वाटू लागलं. एवढे स्खलित झाले. उर्वशी अधिकाधिक कामचेष्टा करू लागली, अधिकाधिक कामचेष्टा करू लागली आणि कामचेष्टा इतक्या उत्कर्षापर्यंत गेल्या की मैत्रावरुणींचं पौरुष उसळून कारंजासारखं प्रगटलं, वीर्य प्रगटलं. तेजस्विते पुढे वीर्यच प्रकटणार. ते वीर्य प्रकटलं, कारंजी उसळली. दर्भासनावर बसलेले दोन्ही ऋषी, काही संबंधाप्रमाणे एकच ऋषी, त्यांचं उसळलेलं हे वीर्य स्खलित झाल्यानंतर भानावर आले. हे काय आपलं ब्रह्मचर्य ढळलं. आता हा यज्ञ कसा सफल होणार? अपराधी पण वाटायला लागले. ते सर्व वीर्य हाताने गोळा केलं आणि जो पुष्कर कमल शुभ्र रंगाचा कमळासारखा असलेला कुंभ, जो खरा यज्ञासाठी म्हणून वापरलेला होता, त्या कुंभामध्ये ते सगळं वीर्य भरलं आणि आता पर्याय नाही. अशा अवस्थेमध्ये आपण यज्ञ कसा करणार म्हणून दोघे निघाले, कुंभ घेऊन निघाले आणि मानस सरोवरामध्ये गेले. मानस सरोवरामध्ये कुंभ विसर्जित केला, स्नान केलं. स्नान केल्याशिवाय शुद्धी नाही. स्नान केलं, विसर्जित केला कुंभ आणि निघाले नमस्कार करून, परमेश्वरा वाचव रे बाबा, आमचं ब्रह्मचर्य ढळू देऊ नको. ते विसर्जित करत असताना अवकाशामध्ये देवतांची दाटी झाली. प्रत्यक्ष इंद्रदेव आले, ब्रह्म आले, विष्णू भगवंत आले, शिव आले, सगळी दाटी झाली. पुष्पवृष्टी होऊ लागली त्या कुंभावर, कारण सगळ्यांची आशा पल्लवित झाली. आता त्या दैत्यांचा नाश नक्की आहे. आता नक्की नाश नक्की नाही. आणि तो कुंभ घुसळण करू लागला. जसं समुद्र मंथरामध्ये रवीचे घुसळण चाललेलं होतं तशा प्रकारचा तो कुंभ स्वतःभोवती घरा 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 फिरायला लागला आणि त्याच्यातून दिव्य तेज प्रकट होऊ लागलं. प्रकटता कुंभाच्या मध्यातून
मानस सरोवराच्या मध्यातून दिव्य तेजस्वी असा बालक ओम श्री भगवान अगस्त्य महाराज की जय. आमचे भगवान अगस्त्य महाराज बालवेशामध्ये पण ऋषी अवस्थेत प्रकट झाले. जन्मतःच ऋषी, जन्मतःच ऋषी. तरी देखील कुंभ फिरतच होता, तरी देखील कुंभ फिरत होता. आणि फिरता 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 त्याच्या काठातून, त्याच्या अवशिष्ट भागामधून भगवान वशिष्ठ ऋषी निर्माण झाले. अगस्त्यांचे कनिष्ठ बंधू वशिष्ठ ऋषी मानस सरोवरामध्ये प्रकटले. त्रिदेव सहित, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य, त्रिदेव सहित, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य, प्रकट स्वरूप अगस्त्यांचे, प्रकट स्वरूप अगस्त्यांचे, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य. मित्रावरून ऋषी जाहले निमित्त, मित्रावरून ऋषी जाहले निमित्त, पूर्वेशय प्रगट कुंभाठाई, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य. दिव्य तो सोहळा मानसी जहाला, दिव्य तो सोहळा मानसी जहाला, अगस्त्य प्रगटला मध्यातुनी, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य. अविष्ट भागी वशिष्ठ विख्याती, अविष्ट भागी वशिष्ठ विख्याती, बांधिला त्याते सप्तर्षित, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य. दिव्येत कर्तृत्व घोर वक्तृत्व, दिव्येत कर्तृत्व मोघ वक्तृत्व, ऋषिदेव सिद्ध उपवेदी, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य. त्रिदेवांचे कार्य एकलाची करी, त्रिदेवांचे कार्य एकलाची करी, अग्नि सूर्य वायू त्याचे ठाई, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य. स्वयंभू झाला ब्रह्ममान पुत्र, स्वयंभू झाला ब्रह्ममात्र पुत्र, सप्तर्षी विख्यात अनिल म्हणे, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य. प्रगट स्वरूप अगस्त्यांचे, प्रगट स्वरूप अगस्त्यांचे, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य, त्रिदेव सहित पंचतत्व दिव्य. महर्षी अगस्त्य प्रकट झाले, वशिष्ठ प्रकट झाले. बालवेशातले ऋषी, प्रत्यक्ष ऋषी. कसं असेल हे बालरूप? मुळामध्ये स्वयंभू प्राकट्य झालेले हे सर्वज्ञ ऋषी, त्यांचं बालरूप सामान्य बालकांसारखं नव्हतं. अष्टवर्षीय बालवेशामध्ये प्रकट झालेले हे लोक निघाले. आणि इंद्राला वाटलं आता आपल्याला मार्ग नक्की सापडला, पुन्हा आपलं सिंहासन अबाधित झालं. आणि आता यांनी आपल्या विनंतीने हे सगळं घडलंय म्हणून आपल्याला भेटायला यावं. पण कसे होते अगस्त्य? त्रिदेव सहित पंचतत्व नित्य प्रगट स्वरूप अगस्त्यांचे,
त्रिदेवांचं वीर्य त्यांच्यामध्ये साठवलेलं होतं. प्रत्यक्ष शिवरूप ते होते, म्हणजे पंचतत्व सहित ते होते. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश हे त्यांच्यात साठवलेलं होतं. आपल्या प्रत्येकामध्ये ते साठवलेलं आहे. त्यातून प्रकट झालेले असे अगस्त्य आणि वशिष्ठ ते प्रथम निघाले. ते थेट मानसातून कैलासावर. मानसाच्या समोरच प्रत्यक्ष शिवांचं दर्शन आहे. हो, प्रत्यक्ष शिवांचं दर्शन. तुम्ही मानस सरोवराच्या काठावर उभा राहिला की प्रत्यक्ष तुम्हाला कैलासाचं दर्शन गेले. या सगळ्या देवांच्या धाटीमध्ये मी उल्लेख केला नाही, कुणाचा शक्तींचा उल्लेख केला नाही. कैलासावर ती शक्ती एकत्रित बसलेल्या होत्या. शिवांच्या सान्निध्यामध्ये ती शक्ती एकवटून बसलेल्या होत्या. कारण त्यांचं बालक येणार होतं त्यांना भेटायला. अगस्त्य गेले. पार्वती मातेने या दोघांना जवळ घेतलं. कसे होते वशिष्ठ पूर्ण मानव रूप होते. जसं उदाहरण सांगायचं तर प्रभू रामचंद्र पूर्ण मानव रूपामध्ये आणि श्रीकृष्ण पूर्णावतार प्रत्यक्ष कैवल्य. तशीच अवस्था वशिष्ठ ऋषी हे पूर्ण मानव. तर भगवान अगस्त्य हे दैवी आणि मानव दिव्य अस्तित्व होतं. दिव्य अस्तित्व. कारण प्रत्यक्ष त्रिदेवांचा तो अवतार आणि त्रिदेवांचं जे मूळ शिवतत्व, त्या शिवतत्वाचं स्वरूप. नामदेवांनी सुद्धा त्यांचा आशीर्वाद मिळाला म्हणून म्हटलंय की मुळातलं हे शिवसिद्ध पीठ, स्थान मूळ अगस्त्यांचं. समाधीच्या अभंगामध्ये नामदेवांनी स्पष्टपणाने सांगितलेलं आहे. आणि म्हणून तिथे स्वामी प्रकटले. विठ्ठल स्वामी का प्रकटले? हा आशीर्वाद मिळाला. काल मी सांगितलं आपल्याला की अगस्त्य कुंडामध्ये काशी विश्वेश्वराच्या ठिकाणी हा आशीर्वाद मिळाला. आणि म्हणून त्या मूळ अगस्त्यांचं अद्वैताचा मार्ग भक्ती मार्गानं, कर्म मार्गानं कलियुगाच्या ठिकाणी आपण सगळे वारकरी संप्रदायाच्या स्वरूपामध्ये पुढे नेतो. असे हे अगस्त्य प्रत्यक्ष शिवरूप. पण त्यांच्यामध्ये अगस्त्य अवतार शंभू महादेव. अगस्त्य अवतार शंभू महादेव. अगस्त्य अवतार शंभू महादेव. अगस्त्य अवतार शंभू महादेव. विष्णू ब्रह्म तत्व मार्ग दावी. विष्णू ब्रह्म तत्व मार्ग दावी. अवतार शंभू महादेव. अगस्त्य अवतार शंभू महादेव. पार्वती मातांनी स्वतःच त्यांना अंकावर बसवल्यावर सगळे देव चकित झाले. आणि मग स्पर्धा लागली. राज्य गादीवर बसलं ना की मग त्याचं लक्ष आपल्याकडे कसं जाईल, त्याचा वरदहस्त आपल्याला कसा मिळेल यासाठी स्पर्धा लागते. आणि मग सगळ्या देवांनी आपापल्या शक्ती जशा जमतील तशा अगस्त्यांवर बहाल करून टाकायला सुरुवात केली. प्रत्यक्ष विष्णू भगवंतांनी त्यांच्या हाती सबंध ब्रह्मविद्या दिली. ब्रह्माला प्रकट करणारे विष्णू भगवंत
ज्याला प्रथम शक्तिपात प्रत्यक्ष शिवांपासून झालेला होता आणि शिवांचं ब्रह्मविद्या प्रकट करण्याचं स्थान म्हणजे विष्णू, असा परस्पर संबंध आहे. ती ब्रह्मविद्या अगस्त्यांना प्रदान करण्यात आली. पण प्रकृतीचं लक्ष आपल्या मुलाबाळांकडे होतं, पार्वतीचं लक्ष आपल्या मुलाबाळांकडे होतं. दैत्य संपतील, दानव संपतील, हे मोठं संकट हा अगस्त्यच फोडून काढील याची निश्चित खात्री त्यांच्याजवळ होती. पण माझी ही सगळी प्रजा सुखा समाधानानं पिढ्यानपिढ्या युगानुयुग जगली पाहिजे, म्हणून यांना प्रत्यक्ष काहीतरी विद्या दिली पाहिजे. म्हणून पार्वती मातांनी अगस्त्यांच्या हातामध्ये एक शस्त्र दिलं आणि ते शस्त्र म्हणजे तुमच्या आमच्या हातामध्ये असलेली कुदळ. शेतकऱ्याचं पहिलं शस्त्र स्वतः पार्वती मातांनी शेती करण्यासाठी म्हणून, आणि म्हणून शेतीचा शोध कुणी लावला असेल तर भगवान अगस्त्यांनी लावला. ओम श्री भगवान अगस्त्य महाराज की जय. आपण शेतकरी राजा म्हणतोय. शेतकरी राजाचा निर्माता हा इथं बसलेला आहे, हातात कुदळ आहे. आणि पार्वती मातांनी सांगितलं अगस्त्य, कुदळीने फोड. अग म्हणजे कठीण प्रसंग, संकट. अग म्हणजे एखादा मोठा ढग, अग म्हणजे एखादा मोठा पर्वत. हा कशाने फोड? स्त्य म्हणजे फोडणे. या कुदळीने फोड. केवढी मोठी विद्या, कारण प्रकृतीच ती. प्रकृतीला निर्माण करायचं आहे हो, आणि निर्माण करायचं असेल तर त्याच्यासाठीचं शास्त्र आमच्या हातामध्ये देण्यासाठी पार्वती. म्हणून आपल्या संबंध सगळ्या ग्रामीण जीवनामध्ये कुणाच्या कथा प्रसिद्ध असतील तर शिवपार्वतीच्या कथा प्रसिद्ध आहे. पार्वती शिवांना विचारते, शिव पार्वतीला सांगतात. पार्वती हट्ट करते आणि शिव तो हट्ट पुरवतात. सगळ्या एक होता राजा मधला, जो राजा आहे ना तो हा शिव असतो. प्रत्यक्ष कुदळ त्याच्या हातात दिली. आणि एवढंच नव्हे तर ब्रह्मविद्या मिळाली, कृषी विद्या मिळाली, आणि आता प्रत्यक्ष दैत्यांशी लढायला जायचं आहे. म्हणून विष्णू भगवंतांचं स्मरण केलं आणि विष्णू भगवंतांनी असलेली सर्व अस्त्र त्यांच्या हाती देऊन टाकली. ब्रह्मविद्या तर दिलीच दिली. ब्रह्मविद्या म्हणजे योगशास्त्र. ब्रह्मविद्या म्हणजे योगशास्त्र. आणि या योगशास्त्राचा उल्लेख कृष्ण भगवंत भगवद्गीतेमध्ये प्रत्येक अध्यायाच्या शेवटी करतात. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे, हे लक्षात घ्या. हे प्रत्यक्ष विष्णू भगवंतांनी दिलं. आणि असे तयार झालेले अगस्त्य आशीर्वाद घेतला शिवांचा आणि पार्वतींचा आणि निघाले. पहिलं काम करायचं कोणतं असेल तर इंद्रदेवांना खुश करायचं. इंद्रदेवांचे डोळे उघडले. त्यांनी अगस्त्यांचा हात हातात घेतला आणि मैत्र भाव प्रकट केला की आजपासून तुम्ही आमचे मित्र व्हा. त्यांच्या लक्षात आलं की आपण नाही यांना निर्माण केलेलं, प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेशांनी यांना निर्माण केलंय, म्हणून यांच्याशी आपली मैत्री असलेली बरी. आपल्याला जर राज्य भोगायचं असेल तर प्रथम दैत्यांचं निर्दालन केलं पाहिजे, आणि ते कोणी करू शकणार असेल तर ते अगस्त्य करणार आहेत. म्हणून त्यांना आपण प्रकट केलेलं आहे. निघाले अगस्त्य. बघा, हे निघत असताना त्यांनी एक काम केलं. मैत्रावरुणांचा आशीर्वाद घेतला. निमित्त का असे ना ते त्यांचे पिता होते, लक्षात घ्या. म्हणून त्याला मैत्रावरुणी अगस्त्य म्हणतात. मैत्रावरुणी अगस्त्य. त्यांची सगळी जी सूक्तं आहेत ना ऋग्वेदामध्ये, त्याच्यामध्ये सुरुवातीला त्यांचा परिचय करून दिलेला आहे, तो मैत्रावरुणी अगस्त्य. आणि मग कोणत्या देवतेचं सूत्र आहे? मरुत देवता असेल तर मरुत, तो त्याचं सूत्र. अशा तऱ्हेने मांडणी केलेली आहे. ते अगस्त्य निघाले. मैत्रावरुणांचा आशीर्वाद घेतला. मैत्रावरुणांचा आशीर्वाद आणखीन एका कारणासाठी घेतला, कारण जायचं होतं वरुणालयाकडे. आले, समुद्राच्या ठिकाणी आले.
सर्व देव तयार होऊन आले. कार्तिकेय आले, देवांचे प्रत्यक्ष सहसेनापती. म्हणून अगस्त्यांच्या पंचायतनामध्ये कार्तिकेयांचं स्थान आहे. पार्वतीने त्याला आश्वासित केलं की तुम्ही प्रत्यक्ष शिवरूप आहात, पण माझी 2 लेकरं आहेत, 2 मुलं आहेत. एक संकटमोचक आहे आणि दुसरा संकटांशी सामना करणारा योद्धा आहे. संकटमोचक भगवान एकदंत गणेश आणि दुसरा योद्धा बसलाय मयुरावर, कधी कमलावर, पण हातात धनुष्य आहे आणि सर्व शक्तिमान अशा प्रकारचं धनुष्य त्या कार्तिकेयाच्या हातात आहे. आणि षण्मुख आहे. षण्मुख आहेत म्हणजे काय? षटशास्त्र त्याच्या ठिकाणी अवतीर्ण झालेले आहे. असा हा योद्धा त्यांच्या समवेत निघाले. कारण दैत्य बाहेर आले की त्यांचं पारिपत्य कोण करणार? एकटा इंद्र करणार. सगळ्या देवांना धावून जायचं आणि त्या दानवांना संपवायचं आहे. मग त्यासाठी सरसेनापती तिथे पाहिजे. आले अगस्त्य, वरुणालयाच्या समोर बसले. कुठेही ही कथा घडली हो. बंगालच्या उपसागरामध्ये ही कथा घडली आहे, लक्षात घ्या. जिथे काली मातेचा वास आहे, काली मातेचा वास आहे, तिच्या सान्निध्यामध्ये हे घडलंय. आलं का लक्षात? तिच्या सान्निध्यामध्ये अगस्त्य उभे राहिले आणि अगस्त्याने हात जोडले. वरुणाला या, आम्ही सर्व देव ऋषी आपल्याला शरण आलेलो आहोत. बघा किती नम्र, अतिशय नम्र, सर्व शक्तिमान असलेले अगस्त्य. मगाशी वर्णन केल्याप्रमाणे तिन्ही देवांचे कार्य एकलाची करी. तीनही देवांचे एकट्याने कार्य करण्याची ताकद असलेला हा प्रगाढ योद्धा तो वरुणालयाला शरण जाऊन म्हणतो, वरुणालया मी आपल्याला शरण आलो. वरुणालय प्रगट झाले, सगळे देव आले, प्रत्यक्ष अगस्त्य आले. अगस्त्य जन्माला आले याचं सुद्धा सगळीकडे वार्ता ताबडतोब गेली होती. कारण हे विश्वातलं आश्चर्य घडलं होतं ना, विश्वातलं आश्चर्य. वरुणालय प्रकट झाले, समुद्रदेव प्रकट झाले आणि म्हणाले, काय आज्ञा आहे? आज्ञा नाही म्हणाला, आमची विनंती आहे. काय विनंती आहे? तुमच्या ठाई लपून बसलेल्या सर्व दानवांना बाहेर आणा. बाकी काही नको आम्हाला. ते मधून मधून बाहेर येतात. जेव्हा बेसावत असतात सगळे देव किंवा बेसावत असतात सगळे मानवी राज्य व्यवस्थेतले राजे, त्यावेळी येतात आणि उत्पात करतात, आम्हाला त्रास देतात. हा त्रास विनाकारण आहे, हे शोषण विनाकारण आहे. हे केवळ महत्वाकांक्षेचं शोषण आहे. आपणच या जगावर राज्य करू अशा प्रकारची महत्वाकांक्षा घेऊन आलेले हे दानव लपलेत मात्र तुमच्या ठाई. त्यांना बाहेर करा. ते शक्य नाही. बघा, सागर म्हणाले हे शक्य नाही, असं करू नका. सगळ्या मानवांना, मानव मात्राला, जीव मात्राला आणि सगळ्या देवांना त्यांचा त्रास होतोय. तुमच्यामध्ये लपून बसल्यामुळे सूर्य देवाला त्यांना मारता येत नाही. कारण इतर जीव मरून जातील. आणि घोंगावणारं वादळही निर्माण करता येत नाही की ज्याच्यामुळे सगळं पाणी उडून भलतीकडे जाईल आणि जीव परत मरतील. प्राण रोजूनही धरता येणार नाही, कारण पुन्हा सगळी सृष्टीच नाहीशी होईल. आणि म्हणून सूर्यदेव आणि मरुदेव तुमच्या पुढे हतबल झालेले आहेत. म्हणून आम्ही सगळे तुम्हाला शरण आलेलो. शरण आलेल्याला मरण देणार नाही मी, सांगून टाकतो सागराने. माझ्याकडे ते शरण आलेले. आपली नीती काय सांगते, आपलं धर्मशास्त्र काय सांगतं? जो माझ्या शरण आलेला आहे तो माझ्या जीवात जीव असेपर्यंत मी त्याला मरण येऊ देणार नाही. अगस्त्य म्हणाले हे सगळं खरं आहे, पण आपत्काली बहुजन हिताय बहुजन सुखाय असा निर्णय घ्यावा लागतो. असा निर्णय घ्यावा लागतो. हे तेव्हापासून चालत आलंय. ही समन्वयाची भूमिका, समन्वयाची भूमिका, ही तडजोड करण्याची भूमिका
ही समजावून सांगण्याची भूमिका. अगोदर समजून सांगायचं, अरे असं करू नको, सर्वांचा विनाश. बरं, हे राक्षस तुमच्यामध्ये लपले तर ते केवळ माणसालाच उपद्रव करणार आहेत का? तुमच्या ठाई असलेल्या लोकांना सुद्धा ते उपद्रवच करणार. तेव्हा शोषकांना शरण आले म्हणून सांभाळण्यात अर्थ नाही. सांगितलं चालणार नाही म्हणा. लक्षात घ्या, नीतीचा सुद्धा अहंकार, नीतीची सुद्धा नशा चढता कामा नये. सत्यम वद धर्मम धम्मम चर हे बरोबर, पण तरी सुद्धा त्याची नशा नाही येता कामा. कारण धर्म माणसांसाठी निर्माण केलेला आहे, माणसं धर्मांसाठी निर्माण केलेली नाही. जीव मात्र धर्मासाठी निर्माण केलेले नाही, धर्म त्यांच्या कल्याणासाठी निर्माण केलेला आहे. धर्मो रक्षित रक्षित आहे बरोबर, पण धर्म कोणता रक्षण करायचा? सर्व कल्याणाचा धर्म रक्षण करायचा. म्हणून करुणा, सत्याबरोबर प्रेम प्रकटलं पाहिजे आणि प्रेमाबरोबर करुणा प्रकटली पाहिजे. सत्य प्रेम करुणा म्हणजेच अद्वैत. अद्वैताचा व्यवहारातला अर्थ सत्य प्रेम करुणा. सत्य प्रेम करुणा, 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 प्रेम करुणा, सत्य 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 प्रेम करुणा. अगस्त्य महाराज की जय. भगवान अगस्त्यांनी सागराला बरोबरीनं समजावलं, बरोबरीनं समजावलं. पण अहंकार झाला नीतीचा. नीती बरोबर, चूक का बरोबर? नीती बरोबर, पण त्याचा अहंकार वाईट, दुराग्रह वाईट. आपण महाभारताचं उदाहरण पाहतो ना, कौरवांचा नाश करायचा आहे. धर्म स्वतः धर्मच आहे, प्रत्यक्ष धर्म आहे, पण सर्वांच्या हितासाठी पुढी सोडली की नाही. नरोवा कुंजरोवा हे करावं लागतं. गावासाठी गाढव खावं लागतं, गावासाठी गाढव खावं लागतं. अशी जी आपली ग्रामीण म्हण आहे ती यासाठी आहे. सर्व कल्याणासाठी प्रसंगी नीती सुद्धा मोल्ड करावी लागते, तिला वाकवावं लागतं. नीती आहे, पण यद्यपि शुद्धम लोकविरुद्धम नाचरणीयम नाकरणीयम हे सूत्र आहे. या सूत्राप्रमाणे भगवान अगस्त्यांनी त्याला समजावून सांगितलं, असं नका करू. ऐकायला तयार नाही. वरुणालया तुमचा हा उद्धटपणा बरोबर नाही. क्रोधित झाले, अगस्त्य क्रोधित झाले. अगस्त्य जेवढे करुणापूर्ण तेवढेच प्रगाढ योद्धा होते, तेवढेच शिवासारखे तांडव करणारे होते. शिवांचा तिसरा डोळा जसा उघडल्यानंतर भयंकर अशा प्रकारचं रूप प्रकटतं, तशा प्रकारच्या अगस्त्यांचं सुद्धा भयंकर रूप प्रकट होऊ शकतं. अगस्त्य चिडले.
मी हा सागर संपून टाकीन, हे पाणी संपून टाकीन. सागर तेवढेच मिश्किल, संपवा म्हणाले. तुम्हाला सागर संपवायचा ना, संपून टाका. पण याच्यामध्ये असलेले जीव मात्र मारल्याचं पाप तुमच्या माथी जाईल. आला का धर्माळू? धर्माळू निष्पाप जीवाला मारायचं म्हणजे किती मोठं पाप. दानवाला मारायचं ही नीती, कारण ते शोषक आहे, त्याला मारायचं ही नीती. पण जलचरांनी काय केलं? त्यांचं काय करायचं? सामुद्रिक वनस्पतींचं काय करायचं? हे जर सगळं पाणी नष्ट केलं तर हे सगळं, म्हणून तर सूर्यदेवाला जमलं नव्हतं, म्हणून तर मुरुडाला जमलं नव्हतं. अगस्त्याला बरोबर बागुलवा दाखवला पहा, बरोबर बागुलवा दाखवला सागरात. आणि असं सांगितल्या बरोबर अगस्त्य शिवस्वरूप झाले. ब्रह्मविद्या ठाईच प्रगट, ठाईच प्रगट. हे बघा सागरात, तुम्हाला आम्ही परोपरीने समजावून सांगितलं, पण परोपरीने समजावून सांगून सुद्धा बरोबरीने समजावून सांगितल्यानंतर देखील जर तुम्ही ऐकत नसाल तर मला ब्रह्मविद्येचा उपयोग करावा लागेल. ब्रह्मविद्येचा उपयोग. लक्षात घ्या, हे सगळे ऋषी कोणी बाबा नव्हते, कोणी जादूगार नव्हते, अंधश्रद्धायुक्त नव्हते, त्यांना अंधश्रद्धा फैलावायची नव्हती. हे नीट लक्षात घ्या, नीट लक्षात घ्या. ब्रह्मविद्येचा उल्लेख त्यांनी केला. ब्रह्मविद्येचा उपयोग मला करावा लागेल. काय ब्रह्मविद्येचा उपयोग? मी जीवही वाचवीन, दानवालाही बाहेर काढीन आणि वरुणालयाची अवस्थाही परत ठेवीन. ही सगळी शक्ती एका शिवामध्ये आहे. आणि हे तर त्रिदेवांचं कार्य एकलाची करी. एवढा प्रकांड योद्धा, प्रकांड शास्त्री, सर्व शक्तिमान, प्रत्यक्ष ब्रह्मविद्या विष्णू भगवंतांनी दिलेली, आणि संकट आलंच तर ते फोडून काढायचं ही ताकद प्रत्यक्ष प्रकृतीने दिलेली असे त्यांनी महिमा सिद्धीचा उपयोग करायला सुरुवात केली. ब्रह्मविद्येतल्या सिद्धी आहे, सर्व सिद्धांजवळ सिद्धी आहे. आणि जो ब्रह्मविद्येच्या मार्गाने निघाला त्याला सिद्धी अपरिहार्य आहे, कारण त्या सतत विष्णू भगवंतांच्या हृदयाच्या ठिकाणी सिद्धी राहत असतात. त्या तुमच्या ठाई प्रकट होतातच. तुम्ही या मार्गाला निघालात, परमार्थाच्या मार्गाला निघालात की तुमच्या ठाई सिद्धी प्रकट होतातच. प्रत्येक माणसाच्या ठाई सिद्धी प्रकट होतात. अहो, आशीर्वाद आपण देतो आणि तो सफल होतो, काय सिद्धीच आहे, या सिद्धी आहेत. पण त्या सिद्धीत अडकणं की मोक्षापर्यंत जाता येत नाही. म्हणून सर्व संतांनी सांगून ठेवलं, सिद्धी ही भक्ती मार्गातली अडसर आहे. तर त्या सिद्धीच्याच मोहात राहतो माणूस. म्हणून सिद्धी वापरायची कशी? सिद्धी हे शस्त्र आहे. सिद्धी साधी सुधी गोष्ट नाही. सिद्धी म्हणजे जादू नव्हे, सिद्धी हे शस्त्र आहे माणसं. आणि ते गायत्रीतून निर्माण झालेलं आहे, आपल्या सुगंध शरीरातून ते निर्माण होतं. ब्रह्मविद्या आपल्या ठाईच आहे, कारण पंचभूतात्मक देह आहे. या पंचभूतामध्ये महत् तत्व साठवलेलं आहे, महत् शक्ती साठवलेली आहे. आणि ती सगळी शक्ती ब्रह्मविद्येच्या रूपानं प्रकट होती. आणि म्हणून अणिमा, लघिमा, महिमा अशा प्रकारच्या ज्या अष्टसिद्धी प्रमुख आहेत, त्यातली महिमा सिद्धीचा उपयोग अगस्त्यांनी करायला सुरुवात केली. आणि काय सांगावं, पाहता 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 पृथ्वी तर व्यापली, सूर्यमालाही व्यापली, विश्व व्यापून गेलं. एवढे प्रचंड स्वरूप, जे विश्वरूप दर्शन आपल्याला भगवद्गीतेमध्ये घडतं, तशा प्रकारचं विश्वरूप अगस्त्य दर्शन. ओम श्री भगवान अगस्त्य महाराज की जय. महिमा सिद्धीने एवढे मोठे झाले अगस्त्य, एवढे मोठे झाले. मग एवढे मोठे झाल्यानंतर सागर किती राहील हो?
एवढ्या मोठ्या स्वरूपामध्ये सागर किती राहील. आणि आपण पाहतो की अगस्त्य एवढे एवढे आहेत आणि मंजरीमध्ये सगळा सागर आलाय. नव्हे नव्हे, महिमा सिद्धीचा वापर केला, शस्त्र उगारलं आणि त्या महिमा सिद्धीने एवढं प्रकांड रूप, प्रचंड रूप निर्माण करून ओंजळीत घेतले. या ओंजळीत सागर मावला. म्हणजे काय काय मावलं? सगळे जीवजंतू त्याच्यातले, सगळी सागरी जीवसृष्टी, सगळ्या वनस्पती त्याच्यामध्ये सामावल्या. आणि ह्या सामावत असताना यामधून बरोबर दानव कसे गळून पडतील. हा योद्धाच होता, योद्धा होता. पण मारायचं कुणाला होतं? ऋषींना मारायचं नव्हतं. अगस्त्यांना दानवांना नाही मारायचं. दानवांना कुणाच्या ताब्यात द्यायचं कबूल केलेलं आहे? इंद्रदेवांच्या ताब्यात द्यायचं आहे, त्या देवांच्या ताब्यात द्यायचं आहे. स्वतः नाही मारायचं. म्हणून दानवांना वगळून संबंध जीवसृष्टीसह सागर प्राशन केला. अंजळीत अवघा सागर प्राशिला, अंजळीत अवघा सागर प्राशिला, ओंजळीत अवघा सागर प्राशिला, अंजळीत अवघा सागर प्राशिला, अंजळीत अवघा सागर प्राशिला. एका आचमनामध्ये संबंध सागर, मला तुम्ही सांगितल्याप्रमाणे 70% असलेला सागर, 70% असलेला. आणि सांगितलं ओंजळीत अवघा सागर प्राशिला, अंजळीत अवघा सागर प्राशिला. विद्याधरी पाया अगस्त्यांच्या, विद्याधरी पाया अगस्त्यांच्या, ओंजळीत अवघा सागर प्राशिला, ओंजळीत अवघा सागर प्राशिला. आणि सागर प्राशन करत असताना नम्रपणाने सांगितलं, एषः लोकहितार्थ पिबामि वरुणालय. लोकांच्या हितासाठी मी वरुणालयाचं प्राशन करतोय. आचम्य कशासाठी? केशवाय स्वाहा, माधवाय स्वाहा, नारायण नव्हे, लोकाय स्वाहा. इदम नमः. माझ्यासाठी नव्हे, देवांसाठीही नव्हे, लोकांसाठी. कारण त्यांच्या आईने म्हणजे प्रकृतीने, पार्वती मातांनी त्यांना कशासाठी प्रेरित केलंय? सर्व मानवांच्या कल्याणासाठी अगस्त्य ऋषींची प्रेरणा आहे. आणि सागर प्राशन केल्याबरोबर दानव समोर दिसले आणि अगस्त्याने सांगितलं, स्कंद महाराज निघा आता. इंद्रदेव स्कंद महाराज म्हणजे कार्तिकेय निघाले, सरसावले आणि क्षणात कालकेशी संपविला केशकेशी. अगदी केसा सकट सगळे दानव संपून टाकले. हे पाहत होते सप्त ऋषीतले ऋषी, पाहत होते की अरे आपली गोत्र, या सप्तऋषीमध्ये सुद्धा या दानवांची गोत्र होती. कोण होते? क्रतू, पुलह, पौलस्त्य. हे जे प्रथम 3 ऋषी आहेत सप्तऋषींमधले, हे या दानव कुलाच्या गोत्राचे स्वामी आहेत. रावण पौलस्त्य होता, रावण, हे लक्षात घ्या.
हे सगळे तिन्ही ऋषी धावत निघाले आणि अगस्त्यांचे चरण धरले. आम्हाला वाचवा, आमच्या गोत्रजांना वाचवा. प्रत्यक्ष ब्रह्म मानसपुत्र क्रतू पुलह आणि पौलस्त्य अगस्त्यांच्या चरणावर लोळण घेत आहेत म्हटल्यानंतर अगस्त्य तर करुणामूर्ती आहे. कारुण्यानं ओथंबलेला हा ऋषी दानवांना देखील अभय देऊन बसला. कारण शिवस्वरूप हे काय म्हणा, या तिन्ही गोत्रांनी अगस्त्य गोत्र स्वीकारलं. आजपासून आम्ही क्रतू पुलह आणि पौलस्त्य अगस्त्य आहोत असं म्हणू. अगस्त्य आहोत असं म्हणू म्हणजे अगस्त्य गोत्राची सुरुवात या 3 गोत्रांना एकत्र करून झाली. एवढं मोठं गोत्र, कश्यपांच्या गोत्रांच्या समान असं हे मोठं गोत्र तयार झालं. अगस्त्यांनी गोत्र स्थापन केलेलं नव्हतं, पण हे त्यांच्या शरण आले आणि त्यांना त्यांचंच गोत्र म्हणून जाऊ लागले. असे ते शरण आले आणि त्यांनी शरण आल्यानंतर आम्हाला वाचवा म्हटल्यावर ठीक आहे म्हणाले. मी आता पुन्हा वमन योग करतो. आयुर्वेदामध्ये पंचकर्मामध्ये सुद्धा वमन आहे. वमन, भाकड कथा सोडून द्या, विनोदी कथा सोडून द्या. सागर खारट का झाला याची गमतीशीर कथा सगळेजण सांगतात, अगस्त्यांच्या नावावर सांगतात. तसा प्रकार नाही झाला हो. सिद्धीतली ही दुसरी सिद्धी आहे. जे जसं गिळलं तसंच्या तसं पुन्हा वमन करायचं. वमन केलं आणि पुन्हा सागर झाला आणि सागर हात जोडून उभा राहिला. मी आपल्याला शरण आहे, आजपासून मला आपला शिष्य समजा. करुणामूर्ती अगस्त्य पुन्हा लघिमा सिद्धीनं पूर्ववत झाले आणि त्यांनी आशीर्वाद दिला. ठीक आहे, पण इथून पुढे अशा प्रकारचा अहंकार आपण करायचा नाही. सागर त्यांचे शिष्य झाले. बघा, असे हे ऋषी. या अगस्त्यांनी वशिष्ठांना आज्ञा केली, आपल्या धाकट्या बंधूंना, की तुम्ही मानवांच्या कल्याणासाठी निघायचं आहे. कारण मला या सगळ्या प्रयोगशाळा सांभाळायच्या. लक्षात घ्या, धनुर्वेद मिळालेला होता, आयुर्वेद मिळालेला होता, प्रत्यक्ष ब्रह्मविद्या मिळालेली होती. केवढा मोठा शास्त्रज्ञ झाला हा. शास्त्रज्ञ साधा सुद्धा नव्हता. हा धनुर्वेद मिळाला होता. त्यामुळे त्यांनी सांगितलं, मला आणखी प्रचंड शोध लावायचे आहे आणि या शोधांसाठी मला माझी गुरुकुलं सजवावी लागतील. अगस्त्यांची गुरुकुलं साधी नाही. विश्वात सगळीकडे अगस्त्यांची गुरुकुलं आहेत. जावा सुमात्रा बेटावर त्यांची गुरुकुलं आहेत. आग्नेय आशियामध्ये त्यांची गुरुकुलं आहेत. जिथे जिथे पाण्याचा स्पर्श आहे, सागराचा स्पर्श आहे, त्या त्या ठिकाणी अगस्त्य आहेत. लक्षात घ्या, अगस्त्यांच्या तारा अंतरिक्षामध्ये त्यांच्या प्रयोगशाळा आहेत. असे अगस्त्य आहे. अगस्त्य म्हणजे अकोल्याला आगर नावाच्या गावामध्ये बसलेल्या एका तांदळाच्या स्वरूपामध्ये कोणीतरी ग्रामदेव बाबा नाही. हे एवढे मोठे अगस्त्य आहेत, एवढे मोठे अगस्त्य. पण आपण भाग्यवान असे आहोत की जे मुख्य स्थान झालं त्या मुख्य स्थानाच्या सावलीत आपण इथे विसावलेलो आहोत. हे आपलं भाग्य, हे आपलं. म्हणून हे स्थान सर्वात श्रेष्ठ आहे. आणि त्या ठिकाणी ही अगस्त्यांची कथा आपण ऐकतो आहोत. अहंकार गळून पडेल, शत्रू नाहीसे होतील, संसाराची व्यवस्था चोख लागेल, असं हे आख्यान. म्हणून वशिष्ठांना सांगितलं की तुम्ही मानवांच्या व्यवस्थापनासाठी जा. सृष्टी निर्माण झाल्यानंतर या सृष्टीचं व्यवस्थापन करण्याचं कामच तर मी सप्तऋषींकडे दिलं आणि त्याच्यामधलं महत्वाचं काम इक्ष्वाकू वंशाचं पौरोहित्य करण्याचं काम वशिष्ठांकडे दिलं. जे नंतर रघुकुल झालं. इक्ष्वाकू वंशाचंच पुढे रघुकुल, त्याच्यामध्ये प्रभू रामचंद्र झाले. त्याचे पौरोहित्य, पण नुसते पौरोहित्य नाही, त्याचे आचार्य पण. आचार्य आणि पौरोहित्य यात फरक काय हो?
पुरोहित सर्व धर्म कार्य तुमच्याकडून करून घेतो. यजमानाकडून सगळी धर्म कार्य करून घेतो. त्याच्या सगळ्या यजुर्वेदीय आणि अथर्ववेदीय क्रिया ज्या आहेत त्या सगळ्या पुरोहित करून घेतो तुमच्या नावाने, तुमच्या गोत्रासाठी. म्हणून म्हणजे तो मीडिया बनतो, माध्यम बनतो तुमचं. आणि म्हणून आज आपण म्हणतो, काय करतो आपण, आम्हाला अभिषेक करायचा आहे म्हणतो, बामणाला बोलवा. मग तो सगळं सांगतो, तो फक्त सांगतो हाताला हात लावा, पायाला पाय लावा, नाकाला नाक लावा, डोक्याला डोकं लावा, इथं हे व्हा, तिथं ते व्हा. आपण म्हणतो ठीक आहे. आणि नंतर सांगतो तुमचं आता कार्य सफल झालेलं आहे. आपण म्हणतो झालंय. हे पुरोहिताचं काम. हा पुरोहित वर्ग आहे. अगदी मग आमचा गोंधळी असेल, वाघ्या असेल, हे सुद्धा पुरोहितच आहे. आपलं सगळं कुलधर्म कुलाचार करणारे हे जे सगळे लोक आहेत ते सगळे पुरोहित आहेत. हा पुरोहितांचा वर्ग आहे. आणि आचार्य हा जो वर्ग आहे तो शिक्षण देणारा, शिक्षण देणारा. आणि आचार्य आमच्यासारखे केवळ मराठीचे अभ्यासक म्हणजे मराठी पुरतच मर्यादित, बाकीचं आम्हाला समजत नाही असं नाही. आचार्य हे पद असं असायचं की तिथे कोणत्याही विषयाच्या बाबतीत वॉटर टाईट कंपार्टमेंट नाहीच. सर्व विषय एकत्र एका छताखाली. आयुर्वेद असेल, धनुर्वेद असेल, ज्योतिर्वेद असेल, रसशाळा असतील, भौतिक विज्ञान असेल, सगळं एकत्र. आणि एकत्र त्या मुलाला शिकायला मिळायचं. म्हणून तर 8 वर्षीय अवस्थेमध्ये एखादा गेलं की त्याची मौंज करायची आणि गुरुग्रही पाठवायचं, त्याला गुरुच्या स्वाधीन करायचं आणि मग त्या गुरुकुलामध्ये त्यांनी राहायचं. अशा प्रकारची गुरुकुलांची परंपरा सबंध विश्वामध्ये होती, हे लक्षात घ्या. अशा इक्ष्वाकू कुलाचा कुलगुरू वशिष्ठ त्यांच्याकडे दिला. पण सबंध भारत देशामध्ये एकटा इक्ष्वाकू कुलच नव्हतं. खेल राजासारखं खेल वंश होता. तिकडे पांड्य नरेश होते दक्षिणेकडे. यांचं सगळ्यांचं काय करायचं. अगस्त्यांनी खेल राजाचं पौरोहित्य स्वीकारलं, आचार्यपद स्वीकारलं. त्याचं कारणही तसं होतं. खेल राजा हा अतिशय बलाढ्य असा राजा होता आणि दानवांच्या नजरेत बरोबर ते आलेलं होतं की हा जर आला तर हा दानवांचं राज्य नष्ट करील. म्हणून दानव पेटले आणि खेल राजाला नष्ट करायला निघाले. अगस्त्य त्याच्या पाठीशी होते. पुढे आपल्याला रामचंद्रांची हकीकत पाहता जसे रामचंद्रांच्या युद्धभूमीवर देखील अगस्त्य प्रकट होते, तसेच खेल राजाच्या युद्धभूमीवर अगस्त्य स्वतः प्रकट होते. पण खेल राजाने एक चूक केली. त्यांनी आपल्या पत्नीला, पत्नी वीरांगना होती, त्या काळापासून कृतयुगापासून सुद्धा स्त्रिया युद्धावर जात होत्या. आलं का लक्षात. स्त्रिया युद्धावर जात होत्या त्या काळात सुद्धा. खेल पत्नी युद्धावर गेली. युद्ध सुरू झालं. दानव आणि खेल राजाचं युद्ध सुरू असताना सायंकाळची वेळ होती आणि ही वीर पत्नी वीरांगना प्रत्यक्ष रणांगणावर रथामध्ये उपस्थित होती. दानवाने डाव साधला आणि तिच्या मांडीवर प्रहार केला जोरदार. मांडी तुटून पडली. अगस्त्य समोर पाहत होते. मग अगस्त्याने काय नाही केलं. कोणीही ऋषी प्रत्यक्ष युद्धामध्ये भाग घेत नसत. ही फक्त आणि फक्त गोष्ट आपल्याला कुठं दिसली, महाभारतात दिसली की त्यामध्ये ऋषी सुद्धा युद्धामध्ये प्रकट झाले. ते सुद्धा युद्ध करायला आले. ही फक्त महाभारतात. म्हणजे द्वापार युगात, त्रेतायुगाच्या अखेरीपर्यंत कोणीही ऋषी युद्धात समक्ष जात नसे. ते श्रीकृष्णासारखंच वागत असत. न धरी शस्त्र करी मी, तशा पद्धतीने वागत असत. खेलपत्नी विफल अवस्थेमध्ये असताना तिला ताबडतोब शिबिरामध्ये घेऊन आले आणि सायंकाळ झाली. युद्ध थांबलं. दानव असले तरी तेवढं पाळत होते. सायंकाळ झाली. एकदा शंख फुंकला थांबण्याचा, युद्ध समाप्तीचा शंख फुंकला.
की सगळेजण थांबायचे, आपापल्या शिबिरामध्ये जायचे आणि जखमी जे असतील त्यांच्यावर उपचार करायचे. तशा प्रकारे विश्वला राणी, खेलराजाची पत्नी विश्वला, या विश्वलेला सर्व प्रकारच्या आयुर्वेदिक पद्धतीनं, त्यावेळी आयुर्वेदाशिवाय काही नव्हतंच, ॲलिपॅथी नव्हती, युनानी नव्हती, काहीच नव्हतं, ज्याला होमिओपॅथी आपण म्हणतो ही नव्हती, फक्त आयुर्वेद आणि आयुर्वेद होता. त्या आयुर्वेदाच्या सर्व प्रकारच्या उपचाराने तिला सिद्ध करणं आवश्यक होतं. शिबिरामध्ये गेल्यानंतर प्रत्यक्ष आयुर्वेदाचार्य असलेले अगस्त्य मुनी तिथे आले. आतापर्यंत अशी गोष्ट घडली नव्हती की सबंध पायच तुटून पडला. आणि वेळ किती आहे? फक्त एक रात्र आमच्या हातात आहे. दुसऱ्या दिवशी पुन्हा युद्ध तुंबळ सुरू होणार. खेल राजा म्हणजे सबंध मानवी वस्ती दानवांच्या ताब्यात जाणार. कधी कधी निकराचं युद्ध होतं, जसं आज युक्रेनमध्ये चाललंय. सर्व बाजूनी रशियाने त्याला पकडलं. शरण येण्याचा प्रसंग आला. तशी अवस्था निर्माण झाली खेल राजाची. आता काय करायचं? अगस्त्याने ध्यानधारणा केली. प्रत्यक्ष विष्णू भगवंत हेच तर मुळी आयुर्वेदाचे प्रमुख शिवास्पद धन्वंतरी. त्याला निमंत्रित केलं. या म्हणाले, माझ्या साह्याला आपण आल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून शिबिरामध्ये प्रत्यक्ष धन्वंतरी प्रकटले. आणि अगस्त्यांनी सांगितलं, इथे शल्य चिकित्सा करण्याशिवाय दुसरा उपाय नाही, कारण त्या पायाची खांडोळी झालेली आहे. इथे दुसरा पाय बसवला पाहिजे. बघा, कृतयुगातली गोष्ट आहे, कृतयुगातली गोष्ट आहे. आणि ॲलिपॅथी नाही, हॉस्पिटल्स नाही, ऑपरेशन थिएटर नाही, मोठे मोठे स्पेशालिस्ट डॉक्टर कोणी नाही, सगळं एकाच ठिकाणी आहे. आणि अगस्त्य करायला निघाले. यांना स्वतंत्र वेगळा असा पाय बसवला पाहिजे. पाय बसवला पाहिजे. पाय कसा बसवणार? अगस्त्याने अद्वैत सांगितलं. जर चराचरामध्ये अणुरेणूमध्ये तोच भगवंत साठवलेला असेल तर लोहाचा पाय सुद्धा प्रकट होईल, तो सुद्धा काम करू शकेल. केवढी ताकद बघा, केवढी ताकद. लोखंडाचा पाय तयार केला आणि तो लोखंडाचा पाय विश्वलेला बसवला. आणि धन्वंतरीला सांगितलं, तुम्ही फक्त आयुर्वेदाच्या पद्धतीप्रमाणे रक्त प्रवाहित करा. रक्त प्रवाहाचा जो मार्ग असतो तशा पद्धतीने हात फिरवायचा असतो सबंध याच्यावरून. कधी कधी पहा, आपल्याला मसाजसाठी लोकांना बोलावं लागतं. आता तीही फॅकल्टी स्वतंत्र झालेली आहे, त्याच्यासाठी सुद्धा बोलवलं जातं. ते करणारे वेगळे, इंजेक्शन देणारे वेगळे, बसवणारे वेगळे, तोडणारे वेगळे, सगळे वेगळे झाले. धन्वंतरींनी त्याच्यावर हात फिरवला आणि पाहता पाहता स्वर्णमयी असा पाय प्रकट झाला. तेजस्वी, तेजपुंज, प्रथम प्राय होता तसाच पाय निर्माण झाला. आणि सकाळी सूर्योदयाला जेव्हा युद्धाचं रणशिंग फुंकलं, त्यावेळी विश्वला पुन्हा रथावर आरूढ दोन्ही पायावर उभी असलेली दानवांना पाहायला मिळाली. दानव तिथेच अर्धे संपले की इथे काहीतरी आहे. आणि मग अगस्त्य प्रकट झाले आणि त्यांनी सांगितलं की या पद्धतीने युद्ध करायचं नाही. खेल राजाने सांगितलं, मी आचार्य असताना माझ्या परवानगीशिवाय तुम्ही तुमच्या पत्नीला युद्धामध्ये उतरवलं. स्त्रियांना युद्धामध्ये पाठवायचं असेल तर ते केव्हा पाठवायचं याचं शास्त्र आहे. अगोदर पौरुष प्रकट व्हायला पाहिजे आणि जिथे कमी पडेल तिथे सरसावून स्त्रिया जातील. त्यांना सांभाळण्याचं काम स्त्रियांचं आहे.
पण जिथे पौरुष कमी पडेल, जिथे पौरुष हरण्याची अवस्था निर्माण होईल, त्यावेळी पदर खोचून शस्त्रही हातात घेतलं पाहिजे. आणि म्हणून स्त्रियांना देखील शस्त्रास्त्राचं शिक्षण असावं लागतं. म्हणून त्या काळामध्ये, कृतयुगामध्ये, नव्हे त्रेतायुगामध्ये सुद्धा स्त्रिया आणि पुरुष सारखेच गुरुकुलामध्ये शिक्षण घेण्यासाठी जात असत. 8 वर्षीय असताना स्त्रियांचं देखील मौंजी बंधन होत असे. मौंजी बंधन म्हणजे कुणीतरी ब्राह्मणाच्या घरात करण्याचं एखादं कृत्य नाही येते. काय येते? इट इज नथिंग बट टू ऍडमिट इन द स्कूल. शाळेमध्ये प्रवेश देताना जसा फॉर्म भरतात की नाही, तसं मौंजी बंधन म्हणजे मौंज करायची. मौंज नावाचं गवत असतं, त्या मौंज गवताची साखळी करायची, शृंखला करायची त्याची, आणि त्या शृंखलेने त्याला कंकण बांधायचं एक प्रकारे. त्या मौंज, ही जी मौंज शृंखला आहे, ही ब्रह्मदेवांनी निर्माण केली आहे, इंद्रांनी ती सांभाळली आहे, आणि ती अगस्त्यांच्या हातात आलेली आहे. स्त्रियांचं देखील मौंजी बंधन होत असत आणि त्या देखील युद्धावर जात असत. विश्वलेला अशा तऱ्हेने युद्ध करताना पाहून दानव हादरले आणि क्षणात सामंजस्याने माघारी गेले. एवढंच करून अगस्त्य थांबले नाही. एवढंच करून थांबले नाही. त्यांचे एक स्नेही शिलाद मुनी, शिलाद मुनींची कथा मोठी गमतीशीर आहे आणि ती सगळी आपल्याशी जोडलेली आहे. आपल्याशी जोडलेली आहे म्हणजे विशेषतः शेतकरी वर्गाशी ती जोडलेली आहे. कशी जोडलेली आहे? शिलाद मुनींना पुत्र नव्हता आणि त्यांनी तपश्चर्या केली. अगस्त्याला विचारलं काय करावं? शिवांना शरण जा. अगस्त्य दुसरं काय सांगणार? शिवोहम शिवोहम करा. तुम्ही स्वतः शिव व्हा, त्यांच्याशी अद्वैत साधा. शिवांची तपश्चर्या केली आणि शिव प्रसन्न झाले. शिव प्रसन्न झाले आणि म्हणाले की काही हरकत नाही, मी नंदिकेश्वराच्या स्वरूपामध्ये तुझ्या ठाई प्रकट होईल. नंदिकेश्वराच्या स्वरूपामध्ये शिलाद मुनींच्या घरी नंदी प्रकट झाले. नंदी प्रकट झाल्यानंतर शिलाद मुनींनी अगस्त्यांना सांगितलं की मला कधी नव्हे ते पुत्ररत्न प्राप्त झालाय, याचं जरा भविष्य सांगा. ज्योतिर्वेदामध्ये ही अगस्त्य निपुण होते, लक्षात घ्या. आणि हा ज्योतिर्वेद त्याला प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी दिलेला होता. कोणी कोणी काय काय दिलं? धनुर्वेद विष्णूंनी दिला, ज्योतिर्वेद ब्रह्माने दिला. आपण ब्रह्मलिखित म्हणतो. म्हणून आयुर्वेदात, ज्योतिर्वेदामध्ये अगस्त्यांची नाडी ही अतिशय प्रसिद्ध आहे. अतिशय प्रसिद्ध अगस्त्य नाडी. अगस्त्य नाडीची संबंध भारतवर्षामध्ये 200-300 केंद्र आहेत. आपल्या पुण्यामध्ये सुद्धा आहे. तमिळमध्ये ते फार मोठ्या प्रमाणावर चालतं. याचं कारण असं आहे की क्रतू, पुलह आणि पौलस्त्य ही गोत्र अगस्त्यांमध्ये मिसळल्यानंतर अगस्त्यांनी त्यांना भाषा प्रदान केली. ओंकारातून प्रकटलेली प्रथम भाषा जर कोणती असेल तर ती अगस्त्यांनी सुविहित केलेली तमिळ ही भाषा आहे. तमिळ. म्हणून अगस्त्यांचं एक नाव तामीज असं आहे. अगस्त्याला तामीज असंही म्हणतात. जसं मानस सरोवरामध्ये प्रकटले म्हणून त्याला मानस म्हणतात. मांदार्याच्या सान्निध्यात प्रकटले, मांदार्य पर्वताच्या सान्निध्यात प्रकटले म्हणून त्याला मांदार्य म्हणतात. आणि अगस्त्यांचं प्रमाण लावून प्रत्येक ऋषीचं मोजमाप करायचं म्हणून त्यांना मान म्हणतात. आपण म्हणतो हवामान काय? मान म्हणजे प्रमाण. मान याचा अर्थ प्रमाण. तुमच्या मानाप्रमाणे काय? मानाप्रमाणे म्हणजे तुमच्या इभ्रतीला काय? तुमचं प्रमाण काय? म्हणजे अगस्त्य हे प्रमाण आहे. ऋषी कसा असावा याचं हे अगस्त्य प्रमाण आहे. लक्षात घ्या. अगस्त्यांचं मोठेपण सप्तऋषींच्या पलीकडे आहे. म्हणून सप्तऋषी सुद्धा त्यांच्या भोवती फिरतायत. काल मी सांगितलं तुम्हाला की जसा ध्रुव एका बाजूला आहे तसा दुसऱ्या बाजूला अगस्त्य आहे. आणि म्हणून अगस्त्य सप्तऋषीत आहेत आणि सप्तऋषीत नाही. एवढं मोठं स्थान अगस्त्यांचं आहे.
ज्योतिर्वेद त्यांना त्यांच्या ठाई प्रकट आहे. त्यांनी सांगितलं हा मुलगा अल्पायुषी आहे, 5 वर्षाचा झाल्यानंतर हा आपल्यात राहणार नाही. ही सुद्धा शिवलीला आहे, लक्षात घ्या. अगस्त्यांना ही शिवलीला घडवायची होती. कारण शिलाद मुनी हे काही साधे सुधे मुनी नव्हते. अगस्त्यांचं मैत्र पण सांभाळायचं म्हणजे साधं असेल का? जसं मी इथे सांगितलं की आपल्याकडे महामती आहेत, सुतीक्ष्ण आहेत, ते स्वतःला अगस्त्यांचा भ्राता बनवतात. तसे हे शिलाद मुनी, त्यांचा सुद्धा अधिकार मोठा होता, पण त्यांच्याकडून काही काम करून घ्यायचं होतं आणि ते काम नंदिकेश्वराच्या स्वरूपात करून घ्यायचं होतं. नंदिकेश्वर म्हणजे दुसरा कोणी नाही, शिवस्वरूप असलेले भगवान वृषभदेव, नंदी ज्याला आपण म्हणतो. शिवांच्याही अगोदर ज्यांना आपल्याला वंदन करावं लागतं ते नंदिकेश्वर. त्यांच्याकडून काही काम करून घ्यायचं होतं. हे सांगितल्यानंतर शिवांची आराधना केली, शिव प्रकटले आणि शिवाने सांगितलं घाबरू नकोस, हा 5 वर्षाचा नव्हे, हा अनंत काल राहणार आहे, कारण तो शिवाचाच अंश आहे. पण त्याची काय इच्छा आहे ते त्याला विचारा, त्या इच्छेसाठी तो जगेल. बरं का? पुन्हा याच्या पाठीमागे घरातलं राजकारण, प्रकृतीचं राजकारण, पार्वतींचं राजकारण. पार्वतींनी जशी कुदळ अगस्त्यांच्या हातामध्ये दिली तशी नंदिकेश्वरांच्या मानेवर जू ठेवलं. नंदिकेश्वरांच्या मानेवर जू ठेवलं. माझी लेकरं जगायची असतील, संबंध मानवसृष्टी जगायची असेल तर कृषी विद्या झाली पाहिजे. आणि कृषी विद्या का झाली पाहिजे? तर खायला फक्त माणसांनाच लागतं का? ते जनावरांना नाही लागतं, सगळ्यांना लागतं. त्या सगळ्यांचं अन्न पिकवण्याचं, ते सुविधपणाने पिकवायचं असेल तर माणूस आणि प्राणी एकत्र आले पाहिजे. एकट्या माणसाचं काम नाही आणि एकट्या प्राण्याचंही काम नाही. म्हणून त्याला विचारा म्हणाले तुम्हाला काय करायचं. नंदिकेश्वराला विचारलं. अगस्त्य म्हणाले काय नंदिकेश्वरा, काय तुमची इच्छा आहे? आपण जे कृषी कर्म करता त्याला सहाय्य होण्याची माझी इच्छा आहे, असं त्यांनी सांगितलं. कृषी कर्म करणारे भगवान अगस्त्य आणि त्यांना सहाय्य होणारे नंदिकेश्वर. म्हणून बैलजोडी आपल्याकडे लागते, म्हणून गाय लागते, म्हणून गोरा लागतो. पशूंच्या ठिकाणी शेती करण्याचं कसब आहे, ताकद आहे. शिव म्हणाले ठीक आहे, तुझ्या मनाप्रमाणे होईल, पण त्याचं व्यवस्थापन सगळं अगस्त्य करतील. आली का पंचायत? अगस्त्य म्हणाले होय, व्यवस्थापन मी करीन खरं, पण माणसं एक आगळीक करतायत. माणसं काय करतायत तर जे पशु आहेत त्यांचा विचार न करता ते संपून टाकतायत. ते शेती करायला तयारच नाही. का करायला तयार नाही? कारण साधी गोष्ट आहे म्हणा, शेती कशाला करायची? भूक लागली की पुष्ट अशा प्रकारचं चांगलं जनावर पाहायचं, मारायचं, खायचं, मस्त हिंडायचं. जसे वानर दिसेल त्या झाडावरचं फळ खातात, जेवढे खायचे तेवढे खातात, मध्ये टाकून देतात उरलेलं. तशीच माणसं वागत होती. याचं कारणही तसंच आहे. याचं कारण हे आहे की संबंध जीवो जीवस्य जीवनम असा मुळी निसर्गाचाच धर्म आहे, प्रकृतीचाच धर्म आहे. म्हणून तर प्रकृतीचा धर्म जीवो जीवस्य जीवनम आहे. म्हणूनच व्यवस्थापन करण्यासाठी, मॅनेजमेंट करण्यासाठी, सगळ्या सृष्टीचं मॅनेजमेंट करण्यासाठी ब्रह्मदेवानी मानसपुत्रांची योजना केली. ऋषी मुनी तपस्वी शास्त्रज्ञ तत्वज्ञ चिंतक संत कवी लेखक कलावंत हे जे सगळे आहेत हे सगळे व्यवस्थापक आहेत. हे सगळे व्यवस्थापक आहेत आणि ते व्यवस्थापक आपल्या संबंध जीवनाचं व्यवस्थापन करतात. असं वागा, असं वागू नका, या तऱ्हेनं केलं तर फायदा होईल, त्या तऱ्हेनं केलं तर फायदा होईल. बघा बरं, आपण किती साधनं निर्माण केली. अमुक पाहिजे साधन तयार करा, शास्त्रज्ञ तयार आहे, रोज नवा शोध आणि
तुमच्याकडे येतात, तुम्हाला साधनं देतात. साधन हे आपल्या गरजेचं होतं आणि गरजेतून पुन्हा नवं साधन निर्माण करण्याची वेळ येते. अशा प्रकारची साखळी या शास्त्रज्ञांची निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते. ती अगस्त्यांपासून. अगस्त्य म्हणाले, ठीक आहे, माझी एक अट आहे म्हणा. काय अट आहे तुमची? जी सगळी हिंस्र श्वापद आहेत, ती सगळी हिंस्र श्वापद माणसाला आकळणं शक्य नाही, त्यांची शिकारच करावी लागते. त्याच्या ऐवजी ही सगळी हिंस्र श्वापद तुम्ही वाहन म्हणून वापरा. देवांनी ही हिंस्र श्वापद वाहन म्हणून वापरावी. बघा बरं आपण काय पाहतो. कोणी देवी मगरीवर बसलीये, कोणी सिंहावर बसलीये, कोणी वाघावर बसलीये. काय हे सगळं? कोणी महिषासुर मर्दिनी झालेली आहे. या सगळ्यांना तुम्ही वाहन म्हणून वापरा. अगदी गरुड सुद्धा, भगवान विष्णूंनी गरुडाला सुद्धा वाहन केलं, कारण सर्वात ताकदवान अशा प्रकारचा पक्षी तो किती शोषण करत असेल. गरुडांविषयी सर्व प्रकारचा आदर ठेवून सांगतोय, माणसांविषयीचा सगळा प्रकारचा आदर ठेवून सांगतोय, ऋषींविषयीचा सगळा प्रकारचा आदर ठेवून सांगतोय. कारण जीवो जीवस्य जीवनम, दुसऱ्याच्या जीवावर आपला जीव पोचतोय. अहो, एवढं सगळं आलेलं पीक, त्याच्यात काही जीव नाही का? जर अणुरेणूमध्ये परमात्मा आहे तर त्या सगळ्या पिकात आहे की नाही? तुम्ही भरा 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 कापता, तुम्हाला एकट्याला अनुरेणुया ठोकडा, अनुरेणुया ठोकडा, तुका आकाशाई वडा, तुका आकाशाई वडा. अनुरेणुया ठोकडा, अनुरेणुया ठोकडा, 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 तुका आकाशाई वडा, तुका आकाशाई वडा. ठोकडा गिळूनी सांडिले कलेवर, गिळूनी सांडिले कलेवर, 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 गिळूनी सांडिले कलेवर. गिळूनी सांडिले कलेवर, भाव भ्रमाचा. तुका आकाशाई वडा, तुका आकाशाई वडा. अनुरेणुया ठोकडा, ठोकडा. कणकण शंकर है, शंकर कंकर कंकर शंकर है असं जे म्हटलं जातं ते त्यासाठीच म्हटलं जातं. आणि म्हणून व्यवस्थापनाची गरज येते. अगस्त्यांनी व्यवस्थापन करून टाकलं. त्यांनी सांगितलं, आजपासून वृषभ, हत्ती, उंट, खेचर, महिष अशा प्रकारचे जे चतुष्पाद आहेत त्या सगळ्यांनी कृषीकर्म करायचं आणि त्यांच्या माद्यांनी दुग्ध उत्पादन आणि जनन प्रक्रिया करायची. तेव्हापासून आहे किती व्यवस्थापन केलं. गोपालनाचं व्यवस्थापन अगस्त्यांनी कसं करावं. अगस्त्य आणि वशिष्ठांचे जे तबेले होते, आज ज्याला तुम्ही तबेले म्हणता, जिथे जनावरं ठेवली जातात त्या जनावरांच्या खुणा असतात. कुणाचं कोणत्या तबेल्यातलं आहे त्याच्या खुणा असतात. तसं वशिष्ठांच्या गायी, त्याच्यावर शिक्का असायचा, वष्ट असा शिक्का असायचा. आलं का?
तापवायचा, त्याचा वष्ट अशा प्रकारच्या अक्षरातला तो तयार केलेला शिक्का आणि तो पाठीवर म्हणा, कानावर म्हणा उमटवायचा. वष्ट अगस्त्यांच्या गोशाला ज्या असायच्या त्याच्यामध्ये स्त्य अशा प्रकारची खुणा हे तेव्हापासून चालत आलंय, कृतयुगापासून. लक्षात घ्या, लाखो वर्ष झाली हे व्यवस्थापन. हे आज आपल्याला लक्षात येत आहे की असं व्यवस्थापन किती आवश्यक होतं, किती मोठी परंपरा आहे. आणि ही परंपरा सुरू केल्यामुळे मानवी जीवन सुसंस्कृतपणाने वागायला लागलं, स्थिर जीवन जमलं. नद्यांच्या ठिकाणी नगरं वसली, राज्य निर्माण झाली. पण त्या राज्य निर्मितीमध्ये शेतीचा प्रश्न आला. शेतीत स्थैर्य असेल तर राज्य चालेल, तर माणसं जगतील. आणि समुद्र प्राशनाचा प्रसंगापासून एक गोष्ट विपरीत घडली की हिमालयाकडे सगळ्यांचं लक्ष गेलं, सगळ्या पर्वतांचं लक्ष गेलं. आणि ते सगळे अगस्त्यांना शरण आले की तिथे जशा तुम्ही आयुर्वेदाच्या वनस्पती लावलेल्या आहेत तशा सगळ्या आमच्याकडे लावा. विंध्यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं, सह्याद्रींनी अगस्त्यांचं शिष्यत्व पत्करलं. असं भारतातल्या नव्हे जगातल्या सर्व पर्वतांनी अगस्त्यांचं शिष्यत्व पत्करलेलं आहे. हे आपल्याला माहीत नाही, हे नवीन आहे. आणि म्हणून तिथं आपल्याला सगळ्या वनस्पती पाहायला मिळतात. अशा वनस्पती निर्माण झाल्या. पण याला जगवायचं कसं? याला जगवायचं असेल तर पर्जन्य काळ व्यवस्थित राहायला पाहिजे. आणि त्या पर्जन्य कालासाठी म्हणून नियमितता असली पाहिजे. अगस्त्यांनी काम हातात घेतलं. जसं प्राण्यांचं व्यवस्थापन केलं तसं या ऋतुचक्राचं सुद्धा व्यवस्थापन केलं पाहिजे. लहर येईल तेव्हा पाऊस पडतो, वारा लहर येईल तसं हालचाल करतो. कधी वादळ होतात, कधी मध्येच पाऊस येतो, कधी मध्येच पाऊस जातो. हे नाही चालणार. त्यांचा सुद्धा समवाय पाहिजे, त्यांचा सुद्धा ठराविक वेळ पाहिजे. सबंध पृथ्वीवर, सप्तखंडात्मक असलेल्या पृथ्वीवर निरनिराळ्या ठिकाणी ज्या ज्या प्रकारची अवस्था आहे त्या त्या प्रकारानं या सबंध पर्जन्याचं नियोजन झालं पाहिजे. हे अगस्त्यांनी ठरवलं. मग त्याच्यासाठी पुन्हा कशावर अवलंबून आहे तर हे सगळं मरुतांवर अवलंबून आहे. आणि मरुत म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही, पुन्हा शिव. मरुद्गण हे जरी इंद्राच्या दरबारामध्ये देव असले तरी देखील त्यांच्यामध्ये अंश जो आहे तो शिवाचाच आहे. या मरुद्गणाला खुश केलं पाहिजे. पण पाऊस म्हणजे इंद्र, वरुण म्हणजे इंद्र. तो पाऊसच जर नसेल तर नुसता वारा होऊन काय उपयोग आहे? आपण नेहमी म्हणतो ना, काय वारं सुटलंय व पाऊस घालवतो का काय कोणाच ठेवतो. आणि कधी कधी असं म्हणतो, काय वारं सुटलंय, पाऊस काढणार बहुतेक. म्हणजे पाऊस काढणाराही वारा आणि पाऊस घालवणाराही वारा. म्हणून पाऊस आणि वारा यांचं संगनमत करून दिलं, इंद्र आणि मरुताचा समेट कळवला तर हे ऋतुचक्र नित्य चालेल. म्हणून अगस्त्यांनी मैत्रावरुण ऋषींना म्हणजे आपल्या पिताश्रींना बोलवलं आणि त्याला सांगितलं, तुमच्या ठाई जसे मैत्रावरुण, इंद्र आणि वरुण सगळे एकवटलेले आहेत तशा प्रकारे यांचा समवाय घडवावा, यांची संधी व्हावी, यांच्यामध्ये एकवाक्यता यावी, यासाठी मला सत्र करायचे. आणि अगस्त्यांनी सत्र सुरू केलं. सत्र सुरू करायचं म्हणजे काय करायचं? मग अशी मी सांगितलं की यज्ञासाठी सोमरस सिद्ध करायचा. आणि अगस्त्य सोमरस सिद्ध करण्यामध्ये तरबेज होते. सर्वात उत्तम सोमरस कोण करत असेल तर अगस्त्य करत असेल. ऋतुचक्रासाठी यज्ञ नित्य अगस्ती करी
यज्ञ नित्य अगस्त्य करी ऋतुचक्रासाठी ऋतुचक्रासाठी यज्ञ नित्य अगस्त्य करी अगस्त्य करी यज्ञ नित्य अगस्त्य करी अगस्त्य करी यज्ञ नित्य अगस्त्य करी साठी ऋतुचक्रासाठी 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 ओम श्री भगवान भगवान अगस्त्य महाराज की जय. यज्ञ आरंभ केला, सोमरस सिद्ध केला, पण आहुती देखील द्यायची असते. यज्ञामध्ये आहुती देखील द्यायची असते. आणि अशा प्रकारे जर मित्रांनाच आहुती द्यायची असेल, इंद्रही मित्र, वरुणही मित्र, पण दोघांचं जमत नाही, तेव्हा मध्यस्थी करणाराही मित्र, त्याला करायचं असेल तर त्याला खुश करण्यासाठी आजच्यासारखंच काहीतरी करावं लागतं. काय करावं लागलं? यज्ञासाठी हविष्य म्हणून पशु, अतिशय सुडौल सुंदर अशा प्रकारचा पुष्ट पशु अगस्त्याने सांभाळला. आणि तो सांभाळला मात्र जसं आपल्याकडे एखाद्या देवीची यात्रा, एखाद्या भैरवनाथाची यात्रा, एखाद्या म्हसोबाची यात्रा, त्याच्यासाठी आपण वर्षभर पशु पाळतो आणि मग त्या दिवशी त्याला सद्गती देतो. तसा मरुतांसाठी पशु पाळला. मरुतांसाठी, इंद्रासाठी नव्हे. इंद्रासाठी नव्हे, कारण इंद्र तर राजा आहे. अगस्त्याने साधा विचार केला, इंद्र हा देवांचा राजा आहे, मला कुणाला सांभाळायचंय? राजाला तर सगळ्या देवांना सांभाळलंच पाहिजे, त्याला समजूनच घेतलं पाहिजे. मग समजूत कोणाची घालायला पाहिजे? मरुतांची घातली पाहिजे. म्हणून मरुतांना अगोदर आपण हविष्य देऊ म्हणून पशु निर्माण. आता इथे प्रश्न असा निर्माण होतो का हो, त्या काळामध्ये सगळे ऋषी, ज्यांना आज आपण ब्राह्मण म्हणतो, ब्रह्मम जानाति सहा ब्राह्मणा, तो ऋषी, ऋषीचं कुळ शोधू नये असंही म्हणतात. म्हणजे ऋषी कोण होतो? जो ब्रह्म जाणतो, ज्याला ब्रह्मविद्या येते, तो ऋषी होतो. ते ऋषी पशुचं मांस खात होते का? आला का नाही प्रश्न? अहो, सगळ्यांच्या गळ्यात माळ आहे, आता काय करायचं? आणि इथे तर पशु जत्रेसाठी ठेवलाय. जत्रा आणि यात्रातला हा तो फरक आहे. जत्रेमध्ये जित्रात मारतात, जित्रात म्हणजे प्राणी, आणि यात्रेमध्ये पानफुल वाहतात. यात्रा आणि जत्रा याच्यात फरक आहे. म्हणून अगस्तीची जत्रा नसते, अगस्तीची यात्रा असते. ज हा जीवासाठीचा, जीव तिथे दिला जातो, समर्पित केला जातो, अशी जत्रा. तो पशु पुष्ट असा, आणि तो पशु इंद्रांनी पाहिला आणि मित्रच ते. त्यांनी लगेच या अगस्त्यांनी एवढा पुष्ट पशु पाळलेला आहे, यज्ञासाठी पाळलाय, आणि तो माझ्या अगोदर मरुताला गेला. अहंकार जागृत झाला, मी तर देवराज आहे, प्रत्येक आहुती मला पहिल्यांदा मिळाली पाहिजे. इंद्राय स्वाहा असं पहिल्यांदा झालं पाहिजे, मग बाकीचं, मग असतील नसतील ते सगळे देव. कारण राजा आहे ना. का राजा पृथ्वीपती, का राजा विष्णू हो, विष्णूचा अवतार राजा म्हणजे, आणि तोच प्रथम देव आहे. मग त्याला आपण शरण गेलं पाहिजे. म्हणजे त्या पशुवर कोणाचा अधिकार झाला? इंद्राचा अधिकार झाला. इंद्र आले, काय हो अगस्त्य, छान पशु पाळला, बहुतेक मला आहुती देण्यासाठी म्हणूनच पाळलेला असेल. अगस्त्य म्हणाले, इंद्र महाराज,
आपल्यालाच तर आहुती द्यायची आहे. यज्ञ म्हटला की इंद्रालाच आहुती द्यायची असते, कारण आपण देवराज आहात. देवराजाला तर आहुती द्यायची. नाही नाही, पण तुमच्या मनात काहीतरी वेगळं दिसतंय. होय म्हणाले. आज यज्ञाचे प्रथम अतिथी मरुतांना मी निमंत्रित केलेलं आहे, आणि अतिथी देवो भव, अतिथीला मी बोलवलेलं आहे. वा वा, मी इथं असताना, राजा इथं असताना माझ्या प्रजेमधल्या एका देवाला तुम्ही अतिथी म्हणून बोलवता आणि माझ्या अगोदर त्याला तुम्ही भविष्य देणार, हे कसं काय चालणार? मरुत पाहत होते. मरुतांनी विचार केला, इंद्रांच्या मनामध्ये काहीतरी आलेलं आहे, माझ्यासाठी हा आयुष्य निर्माण केलेला आहे, मी नाही सोडणार, मी सोडणार नाही, असं त्यांच्या मनामध्ये आलं. आणि मनामध्ये आल्याबरोबर तेही अगस्त्यांकडे आले. हो अगस्त्य, आपण मला निमंत्रित केले. होय मरुतराज, आपल्यालाच निमंत्रित केलंय. मग हा पशु अग्नीच्या मुखातून माझ्यापर्यंत पोहोचवणार आहात ना? होय, तुमच्यापर्यंतच पोहोचवणार आहे. मग तुम्ही इंद्रदेवाला काहीतरी वेगळं सांगत होता. बरोबर सांगत होतो, इंद्रराज आहे. अखेर सर्व आहुती ह्या इंद्रांकडेच जाणार आहेत. चातुर्यानं बोलणं कसं असतं बघा. दोघांचा समेट घडवायचा आहे. दोघं तर आता स्वतःचा अहंकार प्रकट करून बसलेले आहेत. त्या आहुतीवर दोघांचंही लक्ष आहे. इतके लोभी होते का देव? कथा सांगताना कधी कधी आपल्याला असं वाटायला लागतं की आपल्या घरात जसे पाहुण्यांचे मानपान होतात की नाही, तसं चाललंय का काय? व्याही रुसलाय, जावई रुसलाय, तसं चाललंय का काय? देवाला एवढं कळत नाही, मग त्याला देवाला देव कशाला म्हणायचं? ही भगवंताची लीला आहे, लक्षात घ्या. ही भगवंताची लीला आहे, हे तुम्हाला सांगायचं आहे. त्यांना त्याची गरज नाही. त्यांची निर्मितीच मुळी त्यासाठी झालेली आहे. पर्जन्याची निर्मितीच मुळी सिंचनासाठी झालेली आहे, आणि मरुतांची निर्मितीच मुळी वाहण्यासाठी झालेली आहे. पण ही लीला तुमच्या आमच्या प्रपंचातला तेढा सोडवण्यासाठीच असते, हे लक्षात घ्यायचं आहे. हा तेढा सोडवायचा असेल तर अशा प्रकारच्या लीला कराव्या लागतात. मरुत म्हणाले, जर तुम्ही शेवटी इंद्रालाच देणार असेल तर मी जातो, माझं काय काम, मला कशाला बोलवलं तुम्ही? निघाले. इंद्र म्हणाले, तुम्ही मरुतांसाठी केलंय ना, माझ्या नावाने केलेलं नाही ना, त्यांच्या थ्रू मला देणार. मग भाया मरुत कशाला? मला जर तुम्ही देणार असाल तर मी जातो. एका बाजूला मरुत निघाले, एका बाजूला इंद्र निघाले. अगस्त्याला मोठा प्रश्न पडला. अगस्त्य त्रिदेव सहित पंचतत्वे सिद्ध, अशा प्रकारचे अगस्त्य, आणि त्यांच्यातल्याच या पंचतत्वांमध्ये लागलेली भांडण ही सोडवायची आहे. केवढं वाक्चातुर्य असलं पाहिजे. मरुतांकडे गेले. मरुतांना म्हणाले, अहो आपण तर प्राण आहात, सर्व जीवांचे पंचप्राण आपण आहात. या पंचप्राणांशिवाय कोणी जगू शकणार नाही. आम्ही देव आणि ऋषी सुद्धा तुमच्याशिवाय जगू शकणार नाही, एवढं मोठेपण तुमच्याकडे आहे. आणि तुम्ही जर असं भविष्यावरून नाराज होऊन आपल्याच राजाच्या मोठेपणासाठी रुसून तुम्ही निघून चालला तर कसं चालेल? आणि आपण तर माझे स्नेही आहात. मग काय करावं? स्नेही झालं म्हणून काय कसंही वागवू शकत काय? मी लागतो तशी म्हणून मला बोलवतात, माझा अपमान करून पाठवतो काय? नाही चालणार. तुमचा अपमान करण्याचा मुळी हेतूच नाही. तुमचा अपमान करण्याचा कुठे हेतू आहे? पण तुमची निर्मिती कशासाठी आहे? पंचमहाभूतातून निर्माण झालेली संपूर्ण जीवसृष्टी वाचवण्यासाठी तर तुमची निर्मिती झालेली आहे. आणि ती वाचवण्याची उर्मी तुमच्या ठाई जागृत व्हावी, त्याचं व्यवस्थापन व्हावं,
ते नीटनेटकं व्हावं म्हणून माझा हा प्रयत्न. मी दुसरं काही करत नाही. मी माझ्या यज्ञशाळेमध्ये बसून फक्त तुम्हाला आवाहन करतोय की असं नाही, असं व्हावं तुम्ही, म्हणून मी आवाहन करतोय. ठीक आहे, ठीक आहे, आता तू म्हणतोस म्हणून येतो. थोडेसे नरम झाले. मरुत नरम झालेले पाहिल्यानंतर अगस्त्य धावत इंद्रदेवांकडे गेले. देवराज इंद्र, मी आपल्याला शरण आहे. अगस्त्य शरण गेले. जे इंद्र ते प्रथम आपल्याला भेटले नाहीत म्हणून चिडून बसलेले होते, आणि शिवांकडे अगस्त्य गेल्यानंतर एकदम त्यांचा राग नाहीसा झाला की अरे हे काहीतरी वेगळं आहे, यांच्यावर आपण चिडून उपयोग नाही. हे लक्षात आल्यानंतर बाजूला गेले. हे लक्षात आलं, अशा इंद्रांना अगस्त्य शरण गेले. देवराज, आपण मरुतांचे राजे आहात. मरुत आपल्या देवगणांपैकी एक आहे, प्रजा आहे आपली, आणि राजानं प्रजेचा सांभाळ करायचा असतो. राजा पिता आहे, राजा माता आहे, राजा देव आहे. त्वमेव माता पिता त्वमेव बंधू सखा त्वमेव. असा राजा आहे. इंद्र जरा अरे वा, हे बरोबर आहे. मग तुम्ही, मी केवळ त्यांना राजी खुशीने बनवावं, त्यांना कसं तरी इथं घेऊन यावं म्हणून मी म्हणतो आहे, त्यांना सांभाळावं म्हणून मी हे सगळं सांगतोय, असं सांगून इंद्रदेवाला खुश केलं. राजाने प्रथम प्रजेला द्यायचं असतं. राजाने प्रथम खाऊन काय उपयोग आहे? राजा असा असला पाहिजे की प्रजा जेवल्यानंतर मी जेवेन. आपल्या सगळ्या कहाण्यांमध्ये काय पाहावं, हकारे नगारे पिटारे डांगोरा, नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध घ्या, आणि तो उपाशी असेल तर त्याला पहिल्यांदा जीव घाला आणि मग मी जेवीन. हा गृहस्थ धर्म आहे, हा राजधर्म आहे, हा राजधर्म आहे. मीच सगळं ओरबडीन, माझं राज्य चालू राहिलं पाहिजे, प्रजा तिकडं मरो का जगो, मला काही घेणं देणं नाही. अशा प्रकारच्या अस्तित्वाला राजा म्हणत नाहीत. तो शोषक आहे, तो दानव आहे, त्याला ठेचलाच पाहिजे, त्याला ठेचावाच लागतो. तो प्रजेने ठेचायचा असतो. प्रजेमध्ये ती ताकद आहे, कारण प्रजेशिवाय राजा नाही, राजाशिवाय प्रजा नाही. राजा उन्नत झाला तर प्रजेला उठावं लागतं, आणि प्रजा जर वाह्यातपणा करायला लागली तर राजाला राजदंड हातात घ्यावा लागतो. राजाची समजूत काढली आणि त्याला सांगितलं, अरे त्याचा आहे, त्याला प्रथम दिल्याने तुमचं मोठे पण कुठे जाणार आहे? उलट तुम्ही मोठे होणार आहात. तुमच्या उपस्थितीमध्ये मी जर मरुतांना हा पशु दिला तर ते म्हणतील, पहा राजाच्या समोर मला मोठेपणा दिला, आणि तुम्ही म्हणाल तसं ते वागतील ना. हे बरोबर. असं म्हणल्याबरोबर दोघंही तयार झाले आणि यज्ञ सफल झाला. अगस्त्यांचा यज्ञ सफल झाला. दोघंही आले. यज्ञ सफल झाल्यानंतर दोघांनी हात जोडून विनंती केली, काय पाहिजे तुम्हाला? अजूनपर्यंत त्यांनी सांगितलं नव्हतं मला काय पाहिजे. यज्ञ सफल झाल्यावर, दोघे खुश झाल्यावर मग सांगितलं, माझं एवढंच मागणं आहे की तुम्ही दोघांनी ऋतुचक्र ठरवून घ्यावं, कधी व्हायचं आणि कधी वर्षाव करायचा हे ठरवावं, म्हणजे कृषी कर्म सुविहित होईल. आणि कृषी कर्म सुविहित झालं की सगळी सृष्टी सुविहित होईल. याच्यासाठी तुम्ही ऋतुचक्र निर्माण करावं. सबंध अग्नेय आशियामध्ये पावसाळा, हिवाळा, उन्हाळा अशा प्रकारचं ऋतुचक्र आहे. काही ठिकाणी उन्हाळा आणि पावसाळा अशा प्रकारचं ऋतुचक्र आहे. सप्तखंडामध्ये ज्या प्रकारची सृष्टी आहे त्याला काय मानवेल अशा प्रकारचं ऋतुचक्र नियमित करण्याचं काम अगस्त्यांनी केलं आहे. आणि म्हणून भगवान अगस्त्य हे ऋतुचक्राचे निर्माते आहेत. आपल्याकडे अगस्त्यांच्या दर्शनानंतर पाऊस पडत नाही, आणि अगस्त्याच्या लोपापासून पाऊस सुरू होतो. अगस्त्य लोप हा आपल्या पंचांगामध्ये दिलेला आहे.
आणि तिथे पावसाळा सुरू होतो आणि पावसाळा संपत आला की ऑगस्ट पुन्हा प्रकट होतात, म्हणजे तारा दिसू लागतो. ऑगस्ट त्यांशी हे सबंध ऋतुचक्र जोडलेलं आहे. जे एकूण सबंध कृषी जीवन समृद्ध करण्यासाठी हातात कुदळ घेऊन निघालेला, पर्जन्याचं व्यवस्थापन करणारा आणि प्रत्यक्ष पशूंचंही व्यवस्थापन करून तुमच्या मानवांच्या हाती सोपवणारा असा हा परमेश्वर आहे. म्हणून त्याचं एकदा भजन करा. अगस्त्य 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 वरचा कथाभाग आपण शांत चित्ताने ऐकला. पुढच्या कथा आपण पुढच्या भागामध्ये निवेदित करणार आहोत. जास्तीत जास्त लोकांना या कथेचा